जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमच्या लाडक्या मयुरीला सकाळ सकाळ पिझ्झा खायची खूप जास्त इच्छा झालेली. तर आणि फ्रीजमध्ये बघितलं तर पिझ्झा ब्रेड नव्हता, पण साधा ब्रेड होता. तर म्हटलं चला ह्याच साधा ब्रेडपासून आपण ब्रेड पिझ्झा बनवूया. पण तुम्ही म्हणाल ब्रेड पिझ्झा तर काय कितीतरी रेसिपी आहेत यूट्यूबवर, पण मी आज जो ब्रेड पिझ्झा बनवणार आहे ना तो जरा युनिक पद्धतीचा आहे, हटके पद्धतीचा आहे जरा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, तुम्ही ना ब्रेड पिझ्झाचं भरपूर रेसिपी बघितल्या असतील, पण मी जी आज रेसिपी बनवणार आहे ना ती जरा वेगळी आहे. तर इथे मी ना हे बघा कढई घेतली आहे. ह्या कढईमध्ये ना आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे. बटर मस्त मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्येच थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. बऱ्याचदा ब्रेड पिझ्झामध्ये काय करतात, कच्च्याच व्हेजीसमध्ये असं ब्लॅक पेपर सॉल्ट वगैरे टाकून पिझ्झा म्हणजे आपला जो ब्रेड असतो ना त्याच्यावर टाकतात आणि त्याच्यावर चीज वगैरे. पण लहान मुलं काय करतात, मग ते जे कच्च्या भाज्या असतात त्या काढून टाकतात किंवा बरेच घरातल्यांना पण आवडत नाही. तर हे बघा, आता मी ज्या व्हेजीस आहे ना त्या मस्त टॉस करून घेणार आहे बटर आणि ऑइलमध्ये. तर हे बघा बटर मस्त मेल्ट झालं आहे आपलं. आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि जास्त फ्राय करायचा नाही आहे आपल्याला इथे कांदा. फक्त 1 ते 2 मिनटं बटरमध्ये फक्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा कांदा मस्त सॉफ्ट झाला आहे. गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही आपल्या कांद्याला. आता त्याच्यामध्येच मी हा अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते. हा देखील 1 मिनटं कांद्यासोबत परतू द्यायचा. आणि हे बघा बघू शकता आपला टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे. मी फक्त 1 ते 2 मिनटं बटरमध्ये असं हे करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला भोपळी मिरची ॲड करायची आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचा घरगुती मसाला ॲड करते मी आणि चवीनुसार मीठ. आणि मिक्स करून फक्त 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून ना असं बटरमध्ये फक्त भाज्या सॉफ्ट होऊ द्यायच्यात. आपण भाजी बनवतो तसं शिजवायची नाही आहे भाजी पूर्णपणे. मी आता झाकण ठेवून 2-3 मिनटं फक्त वाफवून घेणार आहे या भाज्या. झालेत 2-3 मिनटं आणि हे बघा बघू शकता मस्त आपल्या व्हेजीस सॉफ्ट झालेल्या आहे आणि असा बटरचा छान असा फ्लेवर येतो आहे. एकदम देसी स्टाईलला ब्रेड पिझ्झा होणार आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊया. तर म्हणजे हे बघा मी इथे ना असे 2 ब्रेड्स घेतलेले आहेत. आता हा डॉक्टर ओटकरचा ना मी पिझ्झा टॉपिंग म्हणजे पिझ्झा सॉस घेतलेला आहे, तो थोडासा ॲड करणार आहे ह्याच्यावर. या सॉसची टेस्ट इतकी जास्त छान आहे ना, मला तरी खूप जास्त आवडते. आणि इथे थोडंसं मेयोनीज ॲड करणार आहे ह्याच्यावरच आणि हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला ब्रेडवर. हे बघा चारी बाजूने व्यवस्थित लागलं पाहिजे. हे बघा छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता आपण जी टॉपिंग बनवलेली ना ती ह्याच्यावर ॲड करूया. हा मस्त दिसते हा टॉपिंग एकदम. स्प्रेड करून घेऊया चारी बाजूने छान अशी. जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल ना तर तुम्ही टोमॅटो केचपचा वापर केला तरी चालेल, छान टेस्ट येते त्याने देखील. असं टाकून घेऊया व्यवस्थित. थोडेसे मी इथे कॉर्न ॲड करणार आहे. मला कॉर्न खूप जास्त आवडतात पिझ्झामध्ये. असे ॲड करायचे आहेत आपल्याला. आणि आता चीज टाकून घेऊया ह्याच्यावर. हा हे बघा चीज टाकल्यावर तर अजूनच भारी दिसतंय. इथे तुम्ही मॉझरेला चीज देखील वापरू शकता. मी नॉर्मल चीज घेतलं आहे तेच मी इथे किसून टाकणार आहे, किंवा चीज स्लाईस घेतली तरी देखील चालेल. चीज भरभरून टाकायचा, चीजमध्ये कंजूसी नाही करायची. वा वा हे बघा. आणि आता ह्याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आपल्याला, थोडंसं ऑरेगॅनो
आणि मस्त आता तव्यामध्ये बटर टाकून हे आपण हे करून घेऊया, थोडंसं फ्राय करून घेऊया. तर आपला पॅन मस्त तापला आहे, तर त्याच्यावरनं बटर टाकायचं आपल्याला. आणि आपला पिझ्झा, वाव, छान असं चीज मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला इथे. तर आपण ब्रेड पिझ्झा जेव्हा ठेवतो ना पॅनमध्ये, तेव्हा त्याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं, ज्यामुळे काय होतं आपलं चीज मस्त पटकन मेल्ट होतं. तर झाकण काढून बघूया. आहा, हे बघा मंडळी, काय भारी दिसतं आपला ब्रेड पिझ्झा. हे बघा, वाव. तर चला बाकीचेही असेच आपण ना थोडेसे तव्यामध्ये शेकून घेऊया. तर मंडळी, मस्त आपला चीजी यम्मी ब्रेड पिझ्झा रेडी आहे. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही कसला भारी दिसतो, एकदम चीजी. मी बऱ्याच आता फूड ब्लॉगिंग वगैरे करते, तर ना हॉटेलमध्ये बघते ब्रेड पिझ्झा म्हणून पण एक ऑप्शन असतो आणि त्याची प्राईस काहीतरी 30, 50, 60 अशी असते. तर आता आपलं घरच्या घरी बनवलं आहे, तर बघूया टेस्ट कशी आहे ह्याची. हे बघा, मस्त क्रिस्पी देखील झालाय. वाव यार, असं मस्त बटरचा फ्लेवर येतोय, चीज आणि तव्यावर आपण केलाय ना, त्यामुळे क्रिस्पी देखील लागतोय. एक नंबर झालाय. घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.